सर्व पालक वर्ग, विद्यार्थी, आजच्या या कार्यक्रमानिमित्त आदरणीय व्यासपीठावरील आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री देशमुख साहेब या वास्तूचे मालक आणि योगायोगाने आज आम्ही ॲग्रिकॉस असून एवढे दिवस दूर होतो, एकूणएकाची ओळख नव्हती, पण कुण्यात तरी निमित्तानं देव एकत्र बोलवतो आणि ऋणानुबंध निर्माण करतो। ही आजची योगायोगाची गोष्ट आणि ही भव्य इमारत, प्रसाद इमारत म्हणायला हरकत नाही। आणि या इमारतीमध्ये आमचं एक भाग्य म्हणून या अनुसया विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ एंट्रन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा ॲन्युअल फेस्टिवलचा प्रोग्राम आज येथे साजरा होणार आहे। यानिमित्त आपले बाल कलाकार त्यांची कला सादर करणार आहेत व त्यासाठी उत्सुक असलेले त्यांचे पालकसुद्धा यामध्ये आनंदाने सहभागी होणार आहेत। तर यानिमित्त आजच्या या कार्यक्रमासाठी अनुसया विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज ऑफ एंट्रन्स आमचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांनी हिरिरीने प्रयत्न करून मुलांची प्रॅक्टिस घेऊन आज त्यांच्या प्रयत्नात रिझल्ट देण्यासाठी इथं आलेले आहेत। तर आपण आतुर आहात, उत्सुक आहात आणि हा कार्यक्रम येथे सुरू होत आहे। यावेळी मी एवढे बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय। ही आमच्यामध्ये रुजत जाते। यानंतर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले, नावातच भूषण असलेले भूषणदादा देशमुख, विभागीय अध्यक्ष, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मराठवाडा विभाग, या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि कार्यक्रमाचं जणू त्यांनी भूषणच वाढवलेलं आहे। मी भूषणदादांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। सन्माननीय श्री भूषणदादा देशमुख। या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गौरे मामा, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्याध्यापिका फडणवीसताई, संपूर्ण शिक्षक वृंद, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच एका वेगळ्या क्षेत्रात येऊन एखाद्या छोट्या गोष्टीचा कल्पवृक्ष कसा करावा हे आज गौडे मामांशी बोलल्यावर लक्षात आलं। आणि आमचे ॲग्रिकॉस बंधू आहेत, म्हणजे आमच्या दोघांचं BSc ॲग्री झालं आहे, हे आम्हाला नुकतंच आता इथं कळलं। इतके दिवस हिंगोलीत असून संपर्काचा योग आला नाही, पण आज कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व त्यांची यशोगाथा ऐकायला भेटली। सर्वप्रथम त्यांना आणि त्यांच्या पूर्ण स्टाफला मी शुभेच्छा देतो। भविष्यातही आमचं सर्व प्रकारचं सहकार्य अनुसया टीमला असेल याबद्दल तीळमात्रही शंका घेण्याचं कारण नाही। या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याइतपत मोठा मी निश्चितच नाही, परंतु 2-4 गोष्टी ज्या नेहमी कुठेही बोलायची संधी आली तर ते विद्यार्थी मित्रांना सांगत असतो। त्यात एकच तुम्हाला या ठिकाणी उदाहरण देतो मी, ते म्हणजे स्वामी विवेकानंदांचं, की आजकाल सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये विशेषतः जो बहारी दिखावा आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे। परंतु व्यक्तिमत्व विकासाचे जे आंतरिक गुण आहेत, ज्यामध्ये तुमचं डिटर्मिनेशन आलं, ज्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन आलं, ज्यामध्ये तुमच्या साधनेसारखे गुण आले, याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। एकदा विवेकानंद US च्या स्ट्रीटवर, शिकागोच्या रोडवरून आपले पायी जात होते। भगवा वेश परिधारण केला होता, डोक्याला भगवा फेटा होता। एक युरोपियन लेडी बाजूने जात होती, ती म्हणाली,
look at that person, how shabbily he dressed, seems to be an Indian. म्हणजे या माणसाकडे बघा, गबाळा वेश घातलेला आहे, बहुतेक भारतीय असावा. विवेकानंद त्या बाईजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, मॅडम, इन माय ग्रेट नेशन men are creation of God and not tailor-made what it seems to be here. म्हणजे माझ्या देशात माणसं ही ईश्वराची लेकरं आहेत, तुमच्यासारखे टेलरमेड ते वाटत नाही. खरोखरच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी बोध घ्यावा की कोणत्या गोष्टीला आपण किती महत्त्व द्यावं. आजकाल बोर होण्याची बिमारी एक सगळ्यांना झाली. शाळेत बोर होते म्हणून पिक्चरला, तिथं बोर होते म्हणून आणखीन कुठं, असं सर्वत्र चालू आहे. कर्तृत्व गाजवण्याच्या वयामध्ये हे जर असं बोरेशन तुम्हाला होऊ लागलं तर प्रचंड अवघड परिस्थिती आहे. तर सर्व महामानवांचे चरित्र मित्रांनो तुम्ही बारकाईने वाचा, त्यापासून प्रेरणा घ्या. अनुसयासारख्या एका चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही आहात, त्याबद्दल खरोखरच पालकांचं मी कौतुक करतो आणि तुम्हा सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण अगदी मोजक्या शब्दातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, कारण नाविन्याची ओढ असल्याशिवाय संकटातून मार्ग काढण्याची प्रवृत्ती ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत नाही. आणि अनसुया विद्या मंदिरचं तुम्ही अगदी एका शब्दातच वर्णन केलेलं आहे की परिपूर्ण रीतीनं विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शन करणारी शाळा. पालक इथं बघतच असतील, PPT लावलेला आहे, त्याच्यावर आम्ही वर्षभर ज्या काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतो, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि संस्थाध्यक्ष यांच्या प्रेरणेमधून, त्यामधून विद्यार्थ्यांना सर्वांगीण पद्धतीनं घडवण्याचाच आमचा हा उद्देश असतो आणि त्यामधून विद्यार्थी घडवला जावा अशीही आमची अपेक्षा असते. मनपूर्वक धन्यवाद भूषणदादा. यानंतर मी सन्माननीय अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि सर्व मान्यवर यांना प्रेक्षकांमध्ये खाली बसून घेण्याची विनंती करते. त्यांनी स्थानापन्न खाली व्हावं, तिथं त्यांची बसण्याची व्यवस्था खाली केलेली आहे. आता विद्यार्थ्यांच्या विविध रंगी गुणदर्शनाचा कार्यक्रम लवकरच इथं मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे. त्यातून काही आपल्याला प्रेरणा नक्कीच मिळेल. यानंतर सुरुवातीचे आधीच अनाऊन्स केलेलं होतं मी की वेलकम सॉन्ग, आज हे संडे, मेरावाला डान्स, खुर्ची मंदारी, काय सांगू आणि मराठमोळी, तेरी बातों में उलझा, एज्युकेशन थीम, सामी सामी, गलती से मिस्टेक आणि गुलाबी साडी या गाण्यातल्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे जाऊन तयार राहायचे. गाण्याचा सिक्वेन्स लावलेला आहे, विद्यार्थ्यांनी तो सांगितलेला आहे, त्या क्रमानुसार विद्यार्थी स्टेजवर येतील. सर्व पालकांचं, विद्यार्थ्यांचं, मान्यवरांचं शब्दसोमनाने सहर्ष स्वागत. अनुसया विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज ऑफ एंट्रन्स सादर करीत आहे जल्लोष 2025 या नामांतराचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम. या स्नेहसंमेलनाचं पुष्प गुंफताना मनस्वी आनंद होत आहे. स्नेहसंमेलनाचा अर्थच असा होतो की जिथे प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे आणि या सुंदर गोष्टींचा मिलाप असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे खरं आहे की आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये मुलातील कलागुणाकडे नकळत का होईना पण दुर्लक्ष होत आहे. मुलाची मनं फुलासारखी कोमल असतात, मग ही फुलं ताटमानेनं जगण्याआधीच ती मरगळू नयेत यासाठी आपण सर्वांनी शर्थीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याचाच एक सुंदर नमुना म्हणजे हा स्नेहसंमेलन. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा. आदरणीय, सन्माननीय उपस्थित पालक वर्ग, आलेल्या सर्व पालकांचं यांना मी विनंती करतो की आमच्या या बालकलाकाराकडे एक कलावंताच्या नजरेनं आपण पाहावं, त्यांचं कौतुक करावं, त्यांचं गुणगान करावं आणि भरघोष टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या कलेला दाद द्यावी. कारण हा जल्लोषच आहे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा, विद्यार्थ्यांमधील कला सादर करण्याचा. जल्लोष 2025 सादर करीत आहे अनसुया विद्या मंदिर हिंगोली. या चैतन्यपूर्ण आणि उत्साही वातावरणामध्ये
आपल्या सर्वांचा भाग्ययोगाचा औचित्य म्हणजे जशी जातकाला आपली त्रषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते स्वाती नक्षत्राची, अगदी तसंच या विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी वर्षभर ओढ असते. वार्षिक स्नेह संमेलनाची आणि हा उत्साही कार्यक्रम माननीय अध्यक्ष महोदय, सर्व प्रमुख पाहुणे, इतर मान्यवर, पालक मंडळी, आजी माजी सर्व विद्यार्थी आणि सर्व बालचमू या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर KG फर्स्ट हे विद्यार्थी आज है संडे हे गाणं इथं सादर करतील. रविवारची मजा आणि त्यातही सुट्टीची धमाल ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत आवडीचा असा विषय असतो आणि मग त्यामध्ये आमची ही चिमुकले तरी कसे मागे राहणार आणि म्हणून आता स्टेजवर हे आमचे बाल कलाकार रविवारची धमाल मस्ती आपल्या पुढे इथं घेऊन येत आहे. आज है संडे KG फर्स्ट हे विद्यार्थी आपल्या पुढे आपली कला इथं सादर करतील आणि आपला जल्लोष मोठ्या उत्साहात आपल्या पुढं इथं दाखवतील. म्हणून एकदा या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी आपण आनंदही होणार आहे. सगळ्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की ज्या गाण्यांची आपण इथं तयारी केली आहात, विद्यार्थी काही प्रेक्षकांमध्ये फिरताना दिसून येत आहे, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे जायचे आणि गाण्याचा जो सिक्वेन्स लावलेला आहे त्या सिक्वेन्सनुसार विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. कृपया विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांमध्ये फिरू नये. आमच्या महिला भगिनींना विनंती आहे, कृपया त्यांनी थोडं समोर सरकायचं आहे. आणखी आपल्या बऱ्याच भगिनी बाहेर आहेत, त्यांना सुद्धा बसण्याची व्यवस्था आपण करायची आहे. त्यामुळं सर्वांनी शक्य होईल तेवढं सर्वांनी पुढे सरका. सर्व महिला भगिनी
कृपया जागा भरपूर आहे, सगळ्या रसिक प्रेक्षकांनी बसून घ्यायचे, जागा आहे त्या जागेमध्ये आपण बसून घ्यायचे आणि कार्यक्रमाचा आनंदही घ्यायचा आहे. कारण या चिमुकल्यांना आपणच खरी दाद देणार आहात. त्यामुळं सगळ्या पालकवर्गांना, रसिक प्रेक्षकांना मी विनंती करते की कृपया त्यांनी बसून घ्यावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कार्यक्रमाचा आनंदही त्यांनी घ्यावा. यानंतर हा मेरावाला डान्स विद्यार्थ्यांचा डान्स होईल त्या विद्यार्थ्यांनी खालच्या स्टेजवर जाऊन फोटो काढायचं, त्यासोबत त्यांचे वर्ग शिक्षक असतील आणि मुलांनी खालच्या तळघरामध्ये जाऊन ड्रेस चेंज करायचा, मुलींनी वर येऊन रूममध्ये ड्रेस चेंज करायचा आणि पालकांनी ड्रेस शिक्षकाकडे जमा करायचे. जे विद्यार्थी डान्समध्ये सहभागी आहेत पण ते बाहेर फिरतात अशा विद्यार्थ्यांनी स्टेजच्या पाठीमागे येऊन आपला ड्रेस परिधान करून डान्ससाठी तयार व्हायचे. मराठी मातीच्या गर्भातून उमललेली ही लोकगीतं आपल्या आईच्या कुशीमध्ये शिरल्यासारखं वाटतं. तिच्या पदराच्या वत्सल गंधाची ते आपल्याला आठवण करून देतात. माझ्या माय मराठीची शब्दकळा मनामनाला भूल घालते. तिच्यातील नादाने आपण नादावतो, गंधाने गंधावतो. असंच एक मराठमोळ गीत घेऊन येत आहेत पहिलीचे विद्यार्थी. काय सांगू राणी. काय सांगू राणी मला गाव सुटना.
शिक्षकांना ज्या गाण्याची जबाबदारी दिलेली होती त्या शिक्षकांनी आपल्या गाण्यातले विद्यार्थी आलेले आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्या आणि त्यांना स्टेजच्या मागच्या बाजूला न्या. हॅलो, विद्यार्थिनी आल्या असतील तर कृपया करून त्यांच्या पालकांना विनंती आहे की त्यांना स्टेजच्या पाठीमागे ग्रीन रूम आहे तिथे नेऊन सोडावे. खुर्ची मंडळी आणि वेलकम सॉन्ग. चव्हाण सर पाठीमागे या, स्टेजच्या पाठीमागे रिपोर्ट करायचा येऊन. चव्हाण सर. यानंतर एज्युकेशन थीम या गाण्याच्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं आणि बाकीच्या गाण्यांची जी आता अनाऊन्समेंट केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे जाऊन थांबायचं. तांडवचे विद्यार्थी ताबडतोब स्टेजच्या पाठीमागे यायचं. तांडव नृत्यातील विद्यार्थ्यांनी स्टेजच्या पाठीमागे यायचं आणि इकडे उभारलेल्या सर्व महिलांना विनंती आहे सगळ्यांनी खाली बसा आणि जे डान्समध्ये आहेत त्यांनी समोर यायचं. या समोर या. डान्समध्ये असणारे विद्यार्थी कृपया त्यांनी स्टेजच्या मागच्या बाजूला जायचे आणि शिक्षकांशी संपर्क करायचा. प्रेक्षकांमध्ये विद्यार्थी फिरणार नाही. जे विद्यार्थी डान्समध्ये आहेत, कॉस्ट्यूम घालून आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे जायचे. सर्व शिक्षकांना पण विनंती आहे आपले जे विद्यार्थी रेडी आहेत समोर त्या सर्व विद्यार्थ्यांना स्टेजच्या पाठीमागे न्यायचंय. ताबडतोब तयार होऊन मुलं समोर बस. Good morning. Please take your seats. तुम आज खेले? मैं क्रिकेट खेल रहा था. राघव आप पढ़ाई क्यों नहीं करते? जब देखो क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. वही तो, पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे होगे खराब. नहीं नहीं, पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, खेलोगे कूदोगे तो बनोगे नवाब.
शिक्षणात आपण कशी प्रगती करायची हेही या चिमुकल्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर सामी सामी हे गाणं घेऊन येत आहे इयत्ता पहिली ए डिव्हिजनचे विद्यार्थी सामी सामी. त्यानंतर बाकीच्या गाण्यातल्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे आणि स्टेजच्या मागच्या बाजूला जाऊन उभा राहायचं. पालकांना विनंती व्यवस्था केलेली आहे, आपल्या गाड्या पार्किंग मध्येच उभा करायचं आहे. एक ऑटो रस्त्यामध्ये उभा केलेला आहे, जर प्लीज कुणाचा असेल तर त्यांनी पार्किंग मध्ये जाऊन लावावा. मुकाबला या गाण्यातल्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी स्टेजच्या मागे यायचे मुलींनी. आपण दिल्या पाहिजेत. यानंतर एक इथं हँडपर्स मिळालेली आहे. ज्या कुण्या महिलेची आहे ही हँडपर्स ती त्यांनी इथं ओळख पटवून घेऊन जावी. त्यानंतर एका गाडीची चाबी देखील इथं सापडलेली आहे. संबंधित गाडी मालकाने ती ओळख पटवून ती चाबी देखील घेऊन जावी. चुका कुणाकडून होत नाही, चुका सगळ्यांकडूनच होतात, पण त्या चुकांमधून शिकत राहणं आणि नवीन काहीतरी आपण आत्मसात करणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि आता आमची चिमुकली मुलं हाच संदेश या गाण्यामधून देत आहेत, गलती से मिस्टेक. Confusing
अणुसाय विद्यामंदिर शाळेतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आजची ही सायंकाळ रंगात्मक आणि संगीताचा आणि कलेचा उत्सव आहे. तुमच्या सर्वांची मने जिंकण्यासाठी इयत्ता दुसरीची मुले सादर करीत आहेत गुलाबी साडी हे गाणं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्नेहसंमेलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे. विद्यार्थी गाणं झाल्यानंतर लॉनवर फोटो काढण्यासाठी जात आहेत. पालकांनी तिथून विद्यार्थ्यांना घेऊन जायचे आणि ड्रेसिंग ती शिक्षकांकडे परत करायची. ज्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल ड्रेस आणलेला नसेल त्यांनी नंतर ती ड्रेसिंग शिक्षकांना परत करायची, पण तशी नोंद करायची. आणि विद्यार्थ्यांनी पण बाहेर कुठेही फिरायचं नाही. शिक्षक आणि पालक यांच्याशी संपर्क करायचा. गाणी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं झळाळत रूप आहे. कोळ्यांची मेहनत, त्यांच्या जीवनातील उत्साह आणि सागराशी जडलेलं त्यांचं नातं अटूट असतं. याचं सुंदर दर्शन आपल्याला कोळी गीतांमध्ये घडतं. तर प्रेक्षकांना सादर करीत आहेत इयत्ता तिसरीची मुले एक धमाल कोळी गीत. Amma
तांडव नृत्य सादर करण्यासाठी विद्यार्थी आलेले आहेत. नृत्याचे विविध प्रकार आपण पाहतो. त्यामध्ये महाराष्ट्राची लावणी आहे, पंजाबचा भांगडा, गुजरातचा गरबा आणि नृत्याची देवता असलेल्या महादेवाचं नृत्य म्हणजे तांडव नृत्य सादर करीत आहेत इयत्ता 6वीचे विद्यार्थी. तांडव नृत्य या गाण्याला कोरिओग्राफर आहेत श्री बालाजी शिंदे. आदि अनंत शिव सारे भूले हरेंगे जो कष्ट तुम्हारे, भूले के नाम पे छवि दुनिया पार लगेगा भूले के सहारे, भूले के नाम के दीवाने हुए हम फिर भूल गए हम तो सारे जिंदगी के गम, तुझे देंगे भूले दर्शन साक्षात सामने जैसे हनुमान जी को दिए श्री राम ने, भूल की भक्ति में भी सारे आज बोले हर हर महादेव महाकाल बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, बम बोले, चढ़ा है बस भोले का रंग, हर कण में हर क्षण में है भोले मेरे संग, लेके तेरा नाम भक्ति में तेरी ही रहा हूँ, सब कुछ छोड़ के शक्ति में तेरी जी रहा हूँ. बम 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 बोले बोले
समझियो जाली करूँ रैप न कवाली तेरा वचन न जाए खाली साली ताली साली साली ताली साली तेरा वचन न जाए खाली ऋषिकेश संतोष मानेकर इयत्ता 5वीचा विद्यार्थी, त्याची आई त्याला शोधते. त्या विद्यार्थी जिथे कुठे असेल त्याला स्टेजच्या मागे यायचे. गजानना श्री गणराया या गजाननाचं वंदन करणं, त्याला नमन करणं ही आपली प्राचीन अशी परंपरा आहे. मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे. आता आपल्या सगळ्यांपुढं एक वेलकम सॉन्ग घेऊन येत आहे. इयत्ता 8वीचे विद्यार्थी गणरायाला वंदन करून कोणत्याही